सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2026 to 2027 या आर्थिक वर्षाचा 930 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी हा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला. प्रशासनाने 924 कोटींचा आराखडा दिला होता, मात्र त्यात काही महत्त्वपूर्ण बदल करून समितीने 6 कोटींची वाढ सुचवली आहे. सोमवारी सकाळी 11:30 वाजता नियोजित असलेली ही अर्थसंकल्पीय सभा सुमारे 1 तास उशिराने म्हणजेच दुपारी 12:20 ला महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. सभेच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी मागील 3 सभांच्या प्रोसिडिंग मंजुरीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. संदशीर मार्गाने सभा चालवा असा सल्ला त्यांनी दिला, ज्यावर महापौरांनी पुढील सभेत प्रोसिडिंग मंजूर करण्याचे आश्वासन दिले. सभापतींनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर सत्ताधारी पक्षनेते नरेंद्र काळे यांनी जमा आणि खर्चाच्या बाजूने अनेक बदल सुचवणारी मुख्य सूचना मांडली. सध्या विरोधी पक्षांकडून यावर उपसूचना मांडण्याचे काम सुरू असून सविस्तर चर्चेनंतर या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. एकमत डिजिटल करिता विकास चाटी सोलापूर. Thanks for watching Ekmat Digital.